तर जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना, पीक विमा संदर्भातील नवीन अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे। काय नवीन अपडेट आहे तर शेतकरी मित्रांनो, आता दिवाळीच्या आदल्या दिवशी बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले होते। 50-60% अधिक शेतकऱ्यांना दिवाळीची रक्कम त्या दिवशी मिळाले होते, परंतु त्यामध्ये काय आलं होतं, ती रक्कम नंतर बंद करण्यात आली होती। पीक विम्याचे वाटप बंद करण्यात आले होते, कमवून तर अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैशाची वाटप चालू झाली होती, त्यामुळे पीक विम्याची वाटप बंद करण्यात आली होती। आता काय आलं, अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे निम्म्या शेतकऱ्यांना भेटले, निम्म्या शेतकऱ्यांना भेटले नाही। त्याच्यासोबत 2 स्टेप झालेले आहेत, 2 प्रकारे। आता काय होणार, पहिल्या स्टेपमध्ये काही शेतकऱ्यांना भेटले, काहींना अजून भेटले नाही। आता दुसऱ्या स्टेपमध्ये सर्व शेतकऱ्यांना ते मिळून जाणार आहे। आता पीक विम्यासुद्धा तेच झालेलं आहे। पहिल्या स्टेपमधील 50%हून अधिक शेतकऱ्यांना पैसे भेटले, परंतु निम्म्या शेतकऱ्यांना अजून पैसे मिळाले नाही। पण आजपासून या 15 जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा पण झालेले आहे। आता राहिलेले जे पण शेतकरी आहेत, समजा तुमचे जर राहिले असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अहो, जे शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे भेटले आहेत त्यांनी सुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण शेतकऱ्यांना अपडेट गेले पाहिजे की पीक विम्याचे पैसे वाटप चालू झालेले आहे। आता यामध्ये काय आलेलं आहे, पहिले जे शेतकऱ्यांना पैसे भेटले त्यांचा काय विषय नाही, आता ज्यांना अजून पैसे भेटले नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, कारण त्यांना आता इथून पुढे आता काय आलं, 1-2 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांना ज्यांचे पण पीक विम्याची नुकसान भरपाई केली होती, समजा त्यांनी पीक विमा भरला होता, असे सर्व शेतकऱ्यांना इथून पुढे आता सर्व पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आता हेक्टरी, आता समजा काहींना काय कोरडवाहूसाठी कमी आणि बागायतीसाठी जादा आहेत, त्यामुळे जे पण हेक्टरी असेल ते सर्व मुदत शेतकऱ्यांना मिळून जाणार आहेत। आता ज्या शेतकऱ्यांना काय आलेलं आहे, अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे भेटलेले आहेत, त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे भेटू शकत नाही, कारण काय आलेलं आहे, सरकारने सांगितले होते अतिवृष्टीच्या शेतकऱ्याला भेटले पैसे त्यांना पीक विम्याचे पैसे देता येणार नाही, परंतु तसं काय नाही। ज्यांनी पीक विमा भरलेला आहे त्यांना सरसकट पैसे मिळून जाणार आहे, ज्यांनी भरला नाही त्यांना नाही भेटणार। पण ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचे पैसे भरले त्यांना मिळून जाणार, व ज्या शेतकऱ्यांनी दोन्ही समजा अतिवृष्टीचे सुद्धा पैसे भेटले आणि पीक विम्याचे सुद्धा भेटतील का, तर हो, तुम्हाला जर तुम्ही पीक विमा भरला असेल तुम्हाला ते सुद्धा पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये मिळून जाणार आहे, पण त्यासाठी थोडा टाईम लागेल, परंतु सर्व शेतकऱ्यांना ते पैसे मिळून जातील। आता हा व्हिडिओ तुम्हाला जरा पण माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।